नमस्कार मित्रांनो, आणखी एक स्टोरी घेऊन आलेली। आज मी कुठली क्राईम स्टोरी नाही सांगणार मित्रांनो। अशी घटना घडलेली बदलापूरमध्ये, पण तिथं एक नाव आहे, पण ते नाव नीट सांगितण्यात नाही आलेलं, म्हणजे पूर्ण सविस्तर माहिती काही मिळलेली नाही। म्हणून मी त्या गावाला म्हणजे बदलापूरला, त्या गावामध्ये घडलेली घटनेला तिथं बदलापूरच म्हणेन। बदलापूरमध्ये गणेश पाटील नावाचा एक सावकार होता, म्हणजे त्याच्याकडे 50-60 एकर जमिनीचा मालक होता। तो ना त्या शेतात तो इतका नीच, म्हणजे बायकांचं शोषण करणारा, म्हणजे ते शेत आहे, त्या शेतामध्ये बायकांना फक्त बायकांना राबवणार आणि त्यांचं म्हणजे कामं करतात, तसं ते वागतात, कुठं ते त्यांचं वाकणं बिकणं कामं करतात, वाकून काम करतात, त्यांचं तर मजा घेणं, म्हणजे ते दिसतं वाकल्याच्या नंतर त्याची मजा घेणं, हा असा गणेश पाटील होता। आणि बायकांना शोषण देखील करायचं, म्हणजे त्यांचा असं काहीतरी अडचण असते बायकांना, आणि ते तिथे पैसे मागायला गेल्यावर तर त्याला पैसे नाही द्यायचा, त्यांचं शोषण करायचं, म्हणजे वापर करायचा आणि बायकांना पैसे द्यायचा, म्हणजे पैशाच्या जागी उधार नाही द्यायचा, त्यांचे शरीर सुख घ्यायचा आणि पैसे देऊन टाकायचा, आणि त्या प्रकारे तो बायकांना कुठल्याही प्रकारची उधारी नाही द्यायचा। त्याची बायको होती शोभा पाटील, इतकी चांगली होती ती, त्या चारित्र्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नाही अशी ती शोभा पाटील, चांगली, घराची काळजी घेणारी, तिचे 2 पोरं होते। ती अशी बाई होती ना, तो कोणाच्या आदत फंद्यामध्ये नाही पडणारी। आपल्या नवऱ्याचे सगळे चाळे तिला माहिती होते, तरी पण ती आपल्या नवऱ्यावर भांडणं करायची की हे सगळे चाळे सोडा, सुधरा, नाहीतर खूप मोठा पस्तावा होईल। तो गणपत पाटलीचा एक नौकर होता, त्याचं नाव बाळू आहे, त्याचं पण नाव पूर्ण काय समोर नाही आलेलं। ह्या बाळूने ह्या गणपत पाटलाला असा धडा शिकवला ना, तुम्ही विश्वास नाही करणार। आता सगळं सविस्तर सांगतो, पण त्याआधी चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा। चला तर, बदलापूरमध्ये ही घडलेली घटना आहे। गणेश पाटील हा 50-60 एकराचा जमिनीचा मालक, त्याच्या शेतामध्ये बऱ्यापैकी ड्रायव्हर हे पुरुष आहेत, पण शेतामध्ये राबणाऱ्या बायका त्याला शेतामध्ये राबण्यासाठी त्याला बायकाच पाहिजे होत्या, कारण त्याला बायकांचा खूप त्याला नाद होता, म्हणजे बायकाकडे तो जास्त करून अट्रॅक्शन व्हायचा, म्हणजे त्याला बायकाच पाहिजे होता, म्हणजे कामासाठी सुद्धा, त्या शरीर सुखासाठी सुद्धा बायकोच लागती, त्याला बायको असून सुद्धा त्याला दुसऱ्याच्या बायको लागत होत्या, असा गणेश पाटील होता। त्याच्या 100 एकरामध्ये त्यांनी 3-4 त्याच्या खूप मोठा प्रॉपर्टीचा मालक होता। त्या काळापासून त्यांनी हळूहळू त्याच्या खानदानी विकत आलं, आणि त्याच्याकडे फक्त 50-60 एकर एवढेच राहिलेले आहेत। चांगलं चाललं, म्हणजे बायकाच लागत होत्या, आणि चांगलं चाललं होतं त्याचं बायकाला पैशाची गरज लागली असती, बायकांना पैशाची गरज असती, बायकांना जर पैशाची गरज लागली तर हे गणेश पाटलाकडे जायचे आणि पैसे मागायचे, पण गणेश पाटील त्यांना काय पैसे द्यायचं नाही। शेतामध्ये नीट व्यवहार करायचा, म्हणजे तो महिना टू महिना पगार नाही द्यायचा, दिवसाचा भत्ता द्यायचा, म्हणजे दिवसाला 300 रुपये असं। संध्याकाळपर्यंत, सकाळी काम केलं, संध्याकाळपर्यंत पैसे हातामध्ये, असा गणेश पाटलाचा हिशोब। जर एखादा माणूस त्यासाठी उधारी मागायला गेलं तर उधारी देणारा मधला नाहीच तो। आणि एखाद्या बायकीने हातपाय जोडले तर बायकांचे हातपाय देखील तो मान्य करत नाही, बायकांना उचलून त्यांची छातीला टेकवणारा हा गणेश पाटील इतका नालायक माणूस होता। तर एखादी बाई त्याकडे गेली पैशासाठी, तो म्हणायचा सरळ, माझ्याकडे पैसे नाही, तिला उचलायचा, तू माझ्यासाठी एक काम कर, माझ्या हातून चल, मी तुला पैसे देऊन टाकतो, असा गणेश पाटील होता। बळ बायका आपल्या मुलं बाळा आजारी असताना तर खूप मोठी तांत्रिक अडचणी असतात। शेतकरी अशा शेतामध्ये काम करणाऱ्या बायकांना आता अशा परिस्थिती असतात की ते गावामधल्या की ते लोक कुठं जाऊ शकत नाही, काय करू शकत नाही। आता शेतामध्ये काम करणार म्हणजे कुठं शिकलेले नाही, याला कुठं कामं भेटणार नाही, मग मजबूर होऊन ते अशा माणसाला गणेश पाटलाला बळी पडतात आणि त्याबरोबर झोपतात। असं मोजकेच आहेत, म्हणजे असं सगळेच नाही, त्या शेतामध्ये भरपूर जण आहेत, पण मोजक्याच जणांना पैशाची गरज असते, आणि असे मोजक्याच जण त्या शरीराच्या भुकेला बळी पडलेले आहेत। त्या बायकोला माहिती होतं शोभा पाटीलला की माझा नवऱ्याला बायकाचं खूप मोठं अट्रॅक्शन आहे। तो सांगत होती शोभा पाटील की ते सगळं सोडा, असा नाद चांगला नाही, बायकांची हाय लागती, तळतळ लागती,
आपण तिचा मुलगा आजारी आहे आणि ती तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आलेली आहे, तुम्ही तिचं शरीराचा भोग घेताय, तुम्हाला लाज कसं वाटत नाही? जर एखादी बाई शोभा पाटलाकडे गेली तर ती पैसे द्यायचे आणि कुठल्या प्रकारचं व्याज लावायचे नाही, 300 रुपये 500 रुपये 1000 रुपये द्यायची आणि घेऊन यायची. पण हा देऊन टाकायची आणि ते शोभा पाटीलला परत गुपचूप पैसे देऊन टाकायचे. अशी ती शोभा पाटील होती. चांगली गुणी, घरामध्ये कशी लक्ष्मी असते अशी ही शोभा पाटील होती. जर गणेश पाटील एखाद्याला पैसे जर द्यायला लागला ना, त्याच्यावर 100 रुपये जर वसूल करणार, 1000 रुपये दिले त्यावर 100 रुपये वसूल करणारा हा असा गणेश पाटील होता. त्याचा नौकर बाळू त्याचं घरात सगळे कामं करायचा, गाय धुवायचा. त्याकडे गाया माशी होत्या, मेंढऱ्या होत्या, कोंबड्या होत्या, बदकं होती, सगळी प्रकारची त्याकडे जनावरं होती. आणि हा बाळू पाटील सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे सगळं जनावरांचं बघायचा. नंतर शेतात जाऊन देखील मदत करायचा. शेतातलं सगळं खुरपं बिरपं बायकांना वाटणं, शेतामध्ये काय कसं काम चाललं तर मालकाला सांगणं. नंतर मालक येणार, त्या मालकाला डोक्यावर छत्री पकडणं, हे सगळं कामं करायचा. तर बाळूचं पण लग्न झालं होतं. त्या बाळूला चांगलीशी त्याची बायको एकदम सुंदर, त्या बाळूची बायको ना एकदम सुंदर होती. तिचं वर्णन जर करायचं म्हणलं ना, मी नीट सांगू शकत नाही. काळे भोरे केस तर आहेच आहेत, घारुडे डोळे होते, पांढरे फट दिसायला, असं गाल इथं तिळ असतं काहीतरी मध्ये, इथं तिळ असतं आणि दिसायला ती एकदम सुंदर दिसायची. आणि पुरुष जर बघितला ना तर तिला अट्रॅक्शन होणार म्हणजे होणारच. वरना सिंदूर बिंदू काजळ लावून, डोक्यावर सिंदूर लावून अशी ती कातील दिसायची ना की ती विषयच संपला, अशी ती बाळूची बायको दिसायची. तर अशा बाळूची बायको आहे. आणि त्या घरात गणेश पाटलाचा त्याचा मालक, बाळूचा मालक गणेश पाटील आहे. तिच्याकडे अट्रॅक्शन होणार म्हणजे होणार, त्याला बायकाचं नाद होताच. आणि त्याची बायको बाळूची बायको दिसायला कातील होती, मग हे अट्रॅक्शन होणारच होतं. त्यांनी बाळूच्या बायकोला एक दिवशी छेड काढली. म्हणजे बाळू नसताना, बाळू कुठं कामाला गेला होता आणि एक दिवशी ती घराची कामं करत असताना बाळूची बायको तिने पकडल्या एका कोपशामध्ये घेऊन तिचं चोळायचा प्रयत्न केला. तिने सोडून पळून निघून आली. आणि तेव्हा ती शोभाने बघितलं ते सगळं. तेव्हा तिथे भांडणं झाली की काय करताय, घराच्या नोकरांना तर सोडा. तेव्हा तिथं थोडीफार भांडणं झाली. हे सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी बाळू घरी आला आणि तिला सगळी घटना सांगितली की मालकानी सगळी छेडछाड केली. पर मालक होता, तिने बाळू मला जाऊ दे सोड, आता मालकाचा स्वभाव आहे, आता विसरते सगळं. ती गप बसली बाळूची बायको. दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं, परत छेड काढली. तिसऱ्या दिवशी पण तसंच झालं. असं कंटिन्यू होत राहिल्यामुळे बाळू जो होता रागाला आता, त्याची बायको त्याला पण इज्जत असते की नाही. त्यांनी असा डाव केला, तुम्ही विश्वास नाही करू शकत. जी घराची मालकी नाही शोभा पाटील, ती शेतातली कुठं जर एखादा माणूस कमी पडलं शेतामध्ये काम करताना तर ती स्वतः कामाला जायची. आणि ह्याचाच फायदा बाळूने उचलला की एक दिवस शोभा पाटील घरामध्ये तांदूळाचं असतं ते शेतामध्ये काम करत तांदूळ आलं होतं शेतामध्ये, ते तांदळाचं हाफसणी करतात ती लोक तोडून, त्याचं काम ती करत होती. तेव्हाच तो बाळू आला. बाळू तू इथं अचानक कसं काय आला? तेव्हा ती बघितली. बाळूचा स्वभाव तिला माहिती होता, चांगला होता, गुणी होता, सज्जन माणूस असा बाळू होता. मालकी माझं सगळं काम झालेलं आहे, मला वाटलं की तुम्हाला आता माझी गरज पडेल. नाही, मला तुझी काही गरज नाही. मालकी म्हणते की तू जा आणि तुझं काम करणार, तू तिथं जाऊन आराम कर. बघा नोकराची काळजी कशी किती, नोकर ठेवले 24 तास कामासाठी, पण ती काय म्हणली जाऊन तू आराम कर. म्हणजे अशी ती चांगली शोभा पाटील होती. पण मालक तो बाळू म्हणला नाही मालकी मी तुम्हाला मदत करतो. तर तिथं शेजारी मटर ठेवलेलं असतं ते आपलं आपटण्यासाठी, तर ती तिथे शेजारी बसलेली असती. मालकी मी तुमची मदत करतो म्हणून तिने बाजूला सरकारला मालकींच्या अंगावर चिटकला, तिच्या अंगाला चिटकून तिने साथ घ्यायचा प्रयत्न केला. मला हे काय करते बाळू? नाही मालकी मी हे घेत होतो. बरं तू ते घे, मी ते जाऊन शेतामध्ये खुरपून शेतातलं तांदूळ आलेले ते खुरपून आणून देते तुला. मला ठीक आहे. मग ती गेली कापायला. ती कापता खूप आतमध्ये गेली शोभा पाटील. आणि ती आतमध्ये गेल्यानंतर हा तिच्या पाठीमागच होता बाळू. आणि ती तिला बघितली आणि ती शॉक झाली की तू इथं काय करतोय? नाही मालकीन माझं तिथं झाले आपसून
ती बघती ती तिथे काही झालेलं नाही, हा जो माझ्याच पाठीमागं होता, तिला डाऊट आला, पण तिने काही लक्ष दिलं नाही. हे बाळूने काय केलं, त्या बाळूने काय केलं, अचानक तिचा हात पकडला आणि तिच्याबरोबर तिचा हात पकडून आपल्याकडे तिने खेचला आणि अख्खा अंग चिटकून घेतला. बाळूचं वय कमीत कमी 23-25 वर्षाचं आणि ही तिच्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठी, जास्त काय नाही. आणि हिचं जर शारीरिक संबंध म्हटलं, हिचं अंग बिंग चिटकलं शोभा पाटीलचं, तेव्हा ती घाबरली आणि तिला झटकायचा प्रयत्न केली. त्याला खूप झटकायचा प्रयत्न केली, पण ते काय तो काय तिला काय सोडला नाही. तिने शेतामध्ये तिला खाली पाडलं आणि तिचा बलात्कार केला, शारीरिक शोषण केलं, बरंच काही केलं. कोण? ह्या नौकर बाळूनी. तिने त्याला कमीत कमी 4-5 तास तिने शेतातनं तिला काही बाहेर काढून दिले नाही. तिचा आवाज शेतामध्ये घुमत होता, वाचवण्याचा आवाज देखील आला, ओरडण्याचा आवाज आला, नंतर बराच काय आवाज आला, पण त्यांनी काय तिला काय 4-5 तास तिला बाळूने काय सोडलं नाही. हे सगळं झाल्याच्या नंतर बाळू तिथनं निघून आला आणि गेला. ती सगळं झाल्याच्या नंतर शोभा ती उठली, आपलं साडी बिडी घातली आणि तिथंच ती रडत बसायला लागली. नंतर ती काही वेळ रडत बसताना अचानक खूप उशीर झाला होता. माझी बायको कशी काही घरी नाही आली म्हणून पोलीस पाटील काय निमित्त आली नाही का आली नाही म्हणून हा बायकोला हुडकत शेतामध्ये आला होता. बायको रडताना त्याला दिसली, तर पोलीस पाटील त्यावेळेस बायकोची इज्जतवर हात घालताना, हा 12 महिने शेतातच असायचा, पण ऐन वेळेस तो कुठं तर बाहेर गेला होता काय तर कामानिमित्त, ह्याचाच फायदा उचलून बाळूने हे सगळं कार्यक्रम केला होता. म्हणून ती आता तो समोर रडत असताना तो गेला, खाली बसला. तू का रडा लागली, हे सगळं काय झालंय तुझ्याबरोबर, तू केस बिस हे ते, केस उसकटले होते, कपडे थोडे फाटलेले होते, कपडे त्यांनी थोडेफार फाटले होते, साडी बिडी फाटली होती, बऱ्यापैकी तिचं चांगलंच त्यांनी कपडे बिपडे फाडून टाकले होते. मग हे सगळं काय झालेलं, तुम्हाला माहिती नाही का, तुमच्या कर्माची फळं मला भेटलेली, अशी शोभा म्हणली. मला काय झाले नीट सांग की मला. गणेश पाटील म्हणतोय, काय व्हायचं बाकी राहिले, तुम्ही त्या नोकराच्या बायकोवर डोळा टाकला, त्या नोकरांनी माझ्यावर डोळा टाकला, तू फिरवीचे प्रश्न देऊ नको. तो गणेश पाटील म्हणतो, नीट सांग. तेव्हा ती सांगते की गणेशने माझ्यावर हात टाकला म्हणजे माझ्यावर बलात्कार केला असं तसं. काय तिची इतकी हिंमत वाढली. गणेश पाटील म्हणतो, हात टाकला म्हणजे अहो तुमचीच कर्माची फळं दिलेली ती माझ्या देवाने, मला तुमच्याच कर्माची फळं दिली देवाने असं समजा. म्हणजे ती इतकी भोळी बाबडी शोभा होती. आता ती म्हणती तू रडू नको. गणेश पाटील म्हणतो तू रडू नको, कारण मी त्याला बघून घेतो, त्याला चांगला सडकवतो बिडकवतो. ती म्हणती, आता शोभा म्हणती, आता काय राहिलेले, माझी सगळी इज्जत तर गेलेली, आता 4 चौघांना कळलं की आणखी इज्जत जाईल. ती वरडत असताना आसपास कोण नव्हतं, आसपास कोण नव्हतं. हे शोभाचं नशीब म्हणायचं, कारण वरडले असते कोण आलंच असतं वाचवायला, पण तिला वरडत असताना कोण नाही आलं म्हणून तिला कळून चुकलं की याला चांगला मौका भेटलेला आहे. ते सगळं गणेश पाटील सगळं तिला समजून सांगतो की मी त्याला सोडणार नाही, मी त्याला दाखवतो, मी त्याला इंगा दाखवतो, मी कोण आहे ते. ती तिथं रडत असते. तिला आता उचलतो, घरी घेऊन जातो, त्या बाळूला हुडकतो. बाळू फरार आपल्या बायकोला घेऊन. आता तिच्या घरातल्या मालकीनी बरोबर तिने बलात्कार केला, बरंच काही शारीरिक केलं त्यांनी, आणि तो तिथं थांबणार आहे का मालकींचे मालक गणेश पाटीलचं येणं, म्हणजे गणेश पाटीलचं वाट येणं म्हणजे मालकाचं वाट बघत हा बाळू वाट बघत बसणार आहे का? नाही, तो फरार झाला. उलट तिने काय केलं, त्या घरामध्ये इतकी सगळी जिम्मेदारी इमानदार असलेला बाळू, त्या घरातले सगळे पैसे, त्या घरातली सगळी पैसे, त्या घरातले दागिने, त्या घरातल्या बऱ्याच काही महागड्या वस्तू सोन्याच्या त्यांनी ते उचलल्या आणि फरार झाला हा बाळू. आता ते घरी आल्याच्या नंतर तो बाळूला हुडकायला लागले. बाळू तर काय सापडलं नाही म्हणून आपल्या रूम मध्ये गेले. तर रूम मध्ये गेल्याच्या नंतर आपला कपाट फुटलेला दिसला त्यांना. कपाट फुटल्यानंतर धावत गेले तर तिथे पैसे नाही, सोनं नाही. सोन्याने बनवलेले वस्तू हे सुद्धा गायब आहेत, पितळ चांदीचे. ते हे बघितले शॉक झाले की आपल्या घर देखील त्यांनी लुटलं हा माधुरचोद बाळूने. असं तसं त्याला घाण शिवा घालत होता तो पाटील. तर ती इथं शोभा तिचा अत्याचार झाला ते वेगळी गोष्ट आहे. ह्याच्यावर बरंच काय झालं, तिच्यावर अत्याचार झाले ती वेगळी गोष्ट. घर देखील फोडलं त्या बाळून. ह्याच्या देखील ह्याच्यावरून आणखी रडायला लागले. तो बाळू आता फरार आहे, पण तो पोलीस पाटील जो आहे यांनी पोलिसात कंप्लेंट दिली नाही.
तो इज्जतीला घाबरलेला आहे. तो इज्जतीला घाबरले की जे हे झालेले लैंगिक शोषण त्याच्या बायकोवर त्यांनी कोणाला सांगितलं नाही. ते कोणाला सांगितलं नाही कारण तो इज्जतीला घाबरला. आता पैसा काय परत कमवू शकतो, सोन्याच्या वस्तू परत कमवू शकतो कारण त्याकडे शेत आहे ना. शेतीतनं तो माणसं आता शेतातलं शेतामध्ये ते सगळं धान्य आहे ते विकल्याच्या नंतर त्याला पैसे आहे ना. 50 एकराचा मालक म्हणल्यावर त्याच्यावरूनच त्यांनी सगळे पैसे कमवले होते. म्हणून तो कोणाला काय सांगितलं नाही. त्याच्या बायकोवर हा सगळा प्रकार घडलेला आहे, म्हणजे बलात्कार झालेला, अत्याचार झालेला आहे. तिने देखील ज्या गणेश पाटील आहे ती अशी करून रडत असते, म्हणजे दोन्ही गुडघ्याच्या मुडका आतमध्ये लपून ती रडत असताना तो गणेश पाटील तिथं येतो. तिच्या नतमस्तक होतं, म्हणजे पूर्ण झोपतो आणि तिच्या पायाला पडतो आणि तिला हात जोडतो की जे काही झालेले ते कोणाला सांगू नको. मग तुझे हात जोडतो आणि हे सगळं झालेलं ते विसर. पैसा काय नाही आज करणं, पैसा आज नाही तर उद्या आपण कमवू, पण तुझ्याबरोबर जे झालेले ते हे जर अख्ख्या गावात जर कळलं तर अख्खा बोंबाटा होऊ शकतो, माझी इज्जत दुरवली जाऊ शकते. म्हणून त्याने खूप हातपाय पडलं. आणि शोभा देखील त्याला नाही ते बोलती, तुमचे हाय लागले, तुम्ही ज्यावर लोकांवर अत्याचार केला, तुम्ही लोकांच्या पुरीवर नजर टाकला, म्हणून ही सगळी दलिंद्री आपल्याला लागलेली. ते पण त्यांनी खूप हातपाय जोडले आणि तिचं तोंड बंद केलं. पण ही गावामध्ये कसं काय पसरलं, हे सगळं बाळूने पसरवलं. गावात पळून जायच्या आधी तिचे मित्र देखील होते ना बाळूचे, त्यांनी बाळूला सांगितलं मालकीने बरोबर मी चांगला एन्जॉयमेंट केला, आयुष्य एन्जॉयमेंट केलं, मालकी मला द्यायची. आता हे मालकाला कळलं वाटतं म्हणून मी पळून चाललेले, मालकीने मला थोडेफार पैसे दिलेले आणि मी पळून चालले माझ्या बायको बरोबर. बायको काही तिथं नव्हती ती आसपास, बायकोला पण काय माहिती नव्हतं ह्याने काय केलंय का. असं करून सगळं गावामध्ये पसरलेले. ही अफवा आहे का सत्य घटना आहे हे आज आत्तापर्यंत नीट काय उघडण्यामध्ये आलेलं नाही. पण मित्रांनो, ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली, ही स्टोरी तुम्हाला कसं वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.